या ठिकाणी भैया साहेबांकडून सूचना मिळाली आहे। निकम साहेब त्या पद्धतीनं कारवाई करतीलच। तत्पूर्वी मी आपला या ठिकाणी आलेल्या पाहुण्यांचं सत्कार करायचा आहे। में आरपीआई एकतावादी पार्टी की कार्यकारिणी की बैठक संपन्न हुई। आपको बता दें कि इस बैठक में राष्ट्रीय कार्यकारिणी मौजूद थी और आप देख सकते हैं कि राष्ट्रीय अध्यक्ष नाना इंदिसे का स्वागत सम्मान करते हुए महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विकास निकम, भिवंडी शहर अध्यक्ष महबूब बादशाह और कार्यकारिणी के लोग यहाँ मौजूद हैं। कार्यकारिणी में बैठक में क्या हुआ, लोकसभा चुनाव को लेकर नाना इंदिसे ने बड़ी बात कही। देखिए पोल खोल NX चैनल को सब्सक्राइब करें, शेयर करें। होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आता मातब्बर पक्ष आहेत। आमचा पक्ष लहान आहे तरी सुद्धा देशातील दीन दलित गोरगरिबाच्या उत्थानासाठी, धर्मांध शक्ती टाळण्यासाठी या देशातल्या आणि प्रामुख्याने महाराष्ट्रातल्या ज्या पुरोगामी लोकशाही आघाडीचे सदस्य असतील, उमेदवार असतील, अशांना आम्ही सहकार्य करू आणि प्रामुख्यानं भिवंडी लोकसभेचं अधिकार स्वतः सर्वस्वी विकासजी निकम यांना दिले। महाराष्ट्राचं राजकारण मागच्या 1-2 वर्षांमध्ये ज्या पद्धतीच्या उलथापालथी असतील, पक्षांतर असतील, त्यामुळे कुठे ते गढूळ झाले नाही। गढूळ झालंय तर मी बोलण्यापेक्षा आपल्याला सर्व माहिती कोणी गढूळ केलंय ते नाव मी कशाला घ्यायला पाहिजे। गढूळ कोणी केलंय महाराष्ट्रात पूर्वी असं, आता मी 82 वर्षात आलो, संपेल माझं, असं गढूळ राजकारण कधीच नाही पाहिलं। असं एवढं घाणेरडं राजकारण आयुष्यात नाही पाहिलं आम्ही। आणि काही असेल गोरगरिबाचं उत्थान आणि भारत देश आणि महाराष्ट्र याचा विचार करतात लोक। आज या ठिकाणी जो काय मेळावा झाला, प्रदेश कार्यकारिणीचा मेळावा, जिल्हा पदाधिकारी असतील, पूर्ण राज्यातील नक्की काय निर्णय या ठिकाणी? नाही, निर्णय असाच आहे की आम्ही आता आपल्याला जे बोललो की धर्मांध शक्ती सोडून या लोकांना जे पुरोगामी या महाराष्ट्रात आणि स्थानिक स्तरावर प्रामुख्यानं प्रत्येक आमच्या पदाधिकाऱ्यांना स्वायत्ता दिली जाईल त्यांच्या पसंतीनं, परंतु धर्मांध शक्ती सोडून। नाना काय सांगेल, ज्या पद्धतीचं आरक्षणाचं रान पेटलेलं आहे महाराष्ट्रात, आरक्षणाचं रान पेटलेलं आहे, जरांगे कुठेतरी एक भूमिका मांडतायत, ओबीसी एक भूमिका मांडतायत, या सगळ्याकडे आपण कसं पाहतो? राजकारण, सर्वच राजकारण, सर्व राजकारण काय सर्व राजकारण आहे की नाही?